शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होऊ शकते, पण सुप्रीम कोर्टात इतर महत्त्वाची प्रकरणे आहेत आज, त्यामुळे आजची ही सुनावणी होऊ शकणार नाही अशी ही शक्यता वर्तवली जाते। तर राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण हे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे, त्यामध्येच आता आज सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच काही महत्त्वाची कामं सुद्धा आहेत कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये, त्यामुळे इतर महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये आजची ही जी सुनावणी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची ती होऊ शकणार नाही असाही अंदाज वर्तवला जातोय। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार, ही सुनावणी आज होते की होत नाही आणि जर होणार नसेल तर नेमकी कधी होणार याकडे सर्व राज्याचं लक्ष असेल। 2.5 वर्षापासून जे आम्ही तारखांमध्ये गुंतून पडलेलो आहोत किंवा आम्हाला गुंतवलं गेलेलं आहे, एका घटनाबाह्य सरकारला सरन्यायाधीशांनी जे अभय दिलेलं आहे त्याचा पर्दाफाश खुद्द प्रधानमंत्र्यांनी आरती ओवाळून केलेला आहे। त्याच्यामुळे आज काय होते त्याच्याकडे आमचं अजिबात लक्ष नाही, आम्हाला न्याय मिळणार नाही। कदाचित चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे निवृत्तीनंतर त्याच्यावरती भाष्य करतील की मी का न्याय दिला नाही। ही पद्धत आपल्याकडे आहे, अनेक मुख्य न्यायाधीश हे निवृत्तीनंतर जास्त खुलेपणाने बोलत असतात, पण आम्हाला जरी सुप्रीम कोर्टाने न्याय दिला नाही तरी या राज्याची जनता आम्हाला न्याय देईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।